नमस्कार मंडळी, प्रभास किचनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप स्वागत। आज आपण मोजक्या साहित्यात होणारे उपवासाचे 4 पदार्थ बघणार आहोत। त्यासाठी इथे मी पाव किलो साबुदाणा स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून घेतलाय। भाजलेले शेंगदाण्याचा कूट, 2 मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून घेतलेत। कढईमध्ये तेल किंवा चालत असेल तर तुम्ही तुपामध्ये फोडणी करायची आहे। उपवासाला जिरे चालत असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता। मी इथे फक्त मिरचीचीच फोडणी केलेली आहे। तेलामध्ये मिरची चांगली परतवून घेतली, त्यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे घालून परतवून घ्यायचे। बटाटे न उकडता देखील तुम्ही तेलामध्ये फ्राय करून ही रेसिपी बनवू शकता। भिजवलेला साबुदाणा आता आपण ह्यामध्ये घालूयात आणि हा साबुदाणा व्यवस्थित असा आपण मोकळा करून घेऊयात। आता हा साबुदाणा व्यवस्थित मोकळा झाल्यावर यामध्ये गरजेनुसार शेंगदाण्याचा कूट आपल्याला इथे घालायचा आहे। हे शेंगदाणे मी अगोदरच भाजून सोलून व्यवस्थित त्याचा कूट करून घेतलेला आहे, म्हणजे आयत्या वेळी आपल्याला बरं पडतं। आता हे सर्व आपण पुन्हा एकदा परतून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। तुम्ही या ठिकाणी सैंधव मीठ सुद्धा वापरू शकता। आता यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप पुन्हा घालायचं आणि व्यवस्थित पुन्हा एकदा हे छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं। अगदी झटपट 7 ते 8 मिनिटातच ही साबुदाणा खिचडी तयार होते। आता याच्यावरती आपण 2 मिनिटं वाफ आणण्यासाठी झाकण ठेवणार आहोत आणि 2 मिनिटांनी गॅस बंद करून घ्यायचा। इथे साबुदाणा खिचडी तयार आहे। ही खिचडी तुम्ही दही किंवा बटाट्याचा किस याबरोबर गरम गरम सर्व करू शकता। तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आजची रेसिपी आवडली तर कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा। आता पाहूयात क्रमांक 2। पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं। त्यामध्ये फक्त हिरवी मिरची आपल्याला वाटून घ्यायची आणि ती यामध्ये परतून घ्यायचे। जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर तुम्ही यामध्ये जिरे सुद्धा वाटून घालू शकता। आता यामध्येच आपल्याला उकडून घेतलेले बटाटे हाताने कुस्करून घालायचे अशा प्रकारे। तर अशा प्रकारे फोडणी केल्याने वडे चवीला मस्तच लागतात। आज आपण उपवासाचे बटाटे वडे बनवतोय। मस्त अशी झटपट होणारी रेसिपी आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। काही जण लिंबू, साखर आणि कोथिंबीर सुद्धा वापरतात, पण मी फक्त मिरचीचीच इथे फोडणी घातलेली आहे। आता या ठिकाणी गॅस बंद करून हे मिश्रण थंड होण्यास ठेवून देऊया। तोपर्यंत तोंडी लावण्यासाठी चटणी बनवूयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे, 1 छोटी वाटी सुकं खोबरं बारीक करून घालायचं। तिखटानुसार लाल तिखट घालूयात। चवीनुसार मीठ घालून याची चटणी वाटून घ्यायची। तर इथे पाहू शकता आपली सुकी चटणी अगदी झटपट तयार झालेली आहे। आता आपण उपवासाचे बटाटे वडे बनवण्यासाठी त्याच्यासाठी एक बॅटर बनवणार आहोत। तर बॅटर बनवण्यासाठी एका पसरट भांड्यामध्ये 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ मी इथे घेतलेलं आहे। व्यवस्थित असं चाळून घ्यायचं। त्यातच आपल्याला 2 चमचे साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे किंवा तुम्ही वरईचं पीठ सुद्धा यामध्ये घालू शकता। चवीनुसार मीठ घालायचं। आता यामध्ये लाल तिखट घालायचं आहे। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही यामध्ये घालू शकता। गरजेनुसार घालायचं, तर यामुळे रंग आणि चव अप्रतिम लागते। आता हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता हे बॅटर जास्त आपल्याला पातळ किंवा घट्ट करायचं नाही। अगदी आपण नेहमीचे बटाटे वडे बनवतो त्याच्यासाठी जसं बॅटर तयार करतो तसंच याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर इथे बॅटर तयार झालेलं आहे। तर याचा थिकनेसपणा तुम्ही इथे पाहू शकता। वडे बनवण्यासाठीचं बॅटर आपलं इथे रेडी झालेलं आहे। तोपर्यंत आपली बटाट्याची भाजी थंड झालेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता। भाजीचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत किंवा आवडीप्रमाणे तुम्ही याचे गोल किंवा चपट आकाराचे वडे सुद्धा बनवू शकता। तर एवढ्या प्रमाणामध्ये मी इथे 4 ते 5 वडे बनवून तयार करून घेतलेले तुम्ही इथे पाहू शकता। दुसरीकडे आपण हे वडे तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेले आहे। तर वडे तळताना तेल जास्त प्रमाणात गरम नसावं। गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवून बॅटरमध्ये हे गोळे बुडवून चमच्याने अलगद तेलामध्ये सोडायचे। मावतील तेवढेच वडे आपल्याला यामध्ये सोडायचे आणि लगेचच आपल्याला हे वडे पलटी करायचे नाहीयेत। वडे खालच्या साईडने थोडे तळले गेले की आपल्याला हे चमच्याने पलटी करून घ्यायचे। आता हे व्यवस्थित आपल्याला असे परतून घ्यायचे। वडे मस्त सोनेरी रंगापर्यंत आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचे। तर इथे या ठिकाणी मस्त असे उपवासाचे वडे तयार झालेले आहेत। तुम्ही ते पाहू शकता। तर तळलेले वडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। उपवासाला तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, तेव्हा अशी चटपटीत रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा। मस्त अशा चटणी बरोबर सर्व करा।
पाहूयात आता आपण रेसिपी क्रमांक 3। साबुदाणा वडा बनवण्यासाठी 1 वाटीप्रमाणे मी इथे साबुदाणा घेतलेला आहे। घरातील कोणतीही वाटी तुम्ही मोजण्यास घेऊ शकता। आता हा साबुदाणा आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून झाल्यावर यातील सर्व पाणी आपल्याला निथळून घ्यायचे आहे। आता यातच आपल्याला साबुदाणा बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे। जर 2 वाटी साबुदाणा आहे तर तुम्ही यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे। साबुदाणा भिजवताना नेहमी प्रमाण व्यवस्थित घ्यायचं। आता हा साबुदाणा आपण झाकण लावून रात्रभर भिजण्यासाठी ठेवून देऊया। तर इथे पाहू शकता दुसऱ्या दिवशी मी झाकण काढून घेतलंय। रात्रभर भिजवून घेतल्यामुळे साबुदाणा अगदी सुटसुटीत असा मोकळा झालेला आहे। दाणा सुद्धा व्यवस्थित असा आतपर्यंत छान असा भिजला गेलेला आहे। आता हा साबुदाणा आपल्याला व्यवस्थित असा या भांड्यामध्ये सुटसुटीत करून घ्यायचा आहे, म्हणजे मोकळा करून घ्यायचा आहे। तर दुसऱ्या एका भांड्यामध्ये आपल्याला इथे मी अगोदरच शिजवून घेतलेले बटाटे जे आहेत ते सोलून घेतलेले आहेत। आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे। जर बटाटे तुम्ही कुस्करून घातले तर साबुदाणा वडा बनवताना त्याचं बाइंडिंग नीट जुळून येत नाही, त्याचे गोळे राहतात। तर त्यामध्ये आता आपण लगेचच भिजवलेला साबुदाणा घालूया। यामध्ये मी इथे 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहे। तर हे सर्व प्रमाण मी एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे। यामध्ये तिखटानुसार वाटलेली हिरवी मिरची घालायची। तुम्हाला जर उपवासाला चालत असेल तर जिरे सुद्धा तुम्ही यामध्ये वाटून घालू शकता। चमचाभर साखर घालायची किंवा तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। चवीनुसार मीठ घालून हे जे मिश्रण आहे ते छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये बटाट्याचं प्रमाण जर जास्त झालं तर बऱ्याचदा वडे तेलकट होण्याची शक्यता असते। आता हे मिश्रण आपण व्यवस्थित असं तयार करून घेऊया। मिश्रण जर गोळा होत आहे म्हणजे आपले वडे बनवण्याचे मिश्रण तयार झालेलं आहे। हाताला थोडंसं तेल लावायचं म्हणजे मिश्रण हाताला चिकटत नाही। हव्या त्या आकाराचे आता आपण इथे गोळे बनवून घेऊया। तर इथे अशा प्रकारे गोळे बनवून झाले की त्याला चप्पट आकार द्यायचा आणि याच्या ज्या बाजूच्या कडा आहेत त्या व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या। तर या सर्व मिश्रणाचे मी इथे वडे बनवून घेतलेले आहेत, तुम्ही इथे पाहू शकता। आता हे वडे तळण्यासाठी आपण दुसरीकडे तेल गरम करून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी मी उपवासासाठी शेंगदाणा तेल घेतलेलं आहे। तर झटपट होणारी रेसिपी आहे। आता इथे आपण तेल गरम करून घेतलेलं आहे। काही जण उपवासाचे पदार्थ तुपात सुद्धा बनवतात। तर तेल गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करून यामध्ये वडे सोडायचे। तेल जास्त गरम असेल तर बऱ्याचदा वडे आतून कच्चेच राहतात आणि वरतून तळल्यासारखे दिसतात। तर हे वडे दोन्हीही बाजूने आपल्याला खरपूस असे तळून काढायचे। सुरुवातीला वडे थोडे जड वाटतात पण तळून झाले की ते हलके होण्यास सुरुवात होतात। तर साबुदाणा वडे तयार झालेले तुम्ही ते पाहू शकता। अगदी परफेक्ट प्रमाण घेऊन बनवलेले हे साबुदाणा वडे तुम्ही सुद्धा बनवून बघा। आजची ही साबुदाणा वड्यांची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि या एकादशीला नक्की तुम्ही बनवून बघा। अशाच प्रकारे राहिलेल्या मिश्रणाचे वडे सुद्धा मी इथे तळून घेतलेले आहेत। तर इथे साबुदाणा वडे अगदी झटपट तयार झालेले तुम्ही इथे पाहू शकता। तर हे साबुदाणा वडे तुम्ही दही किंवा एखादी आवडीनुसार तुमच्या जे आवडीची चटणी असेल त्याबरोबर तुम्ही हे गरमागरम सर्व करू शकता किंवा कधीतरी तुम्ही हे नाश्त्यासाठी सुद्धा अशी रेसिपी बनवून खाऊ शकता किंवा मुलांना जर आवडत असेल तर तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता। नक्की बनवून बघा। पाहूयात रेसिपी क्रमांक 4। मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये 1 वाटी वरईचे तांदूळ घालून पाणी न घालता रवाळ पद्धतीने पल्स मोडवरती आपण वाटून घेऊयात। इथे पाहू शकता। तर दुसऱ्या बाजूला कढईमध्ये मी अर्धा चमचा तेल घालते। आता हे तेल व्यवस्थित आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। आता इथे गॅसची फ्लेम मी मीडियम आचेवरती ठेवले। त्यामध्ये 2 वाट्या पाणी घालूया। अर्धी वाटी वरई असेल तर तुम्ही 1 वाटी पाणी घालायचं आहे। आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे किंवा तुम्ही सैंधव मीठ सुद्धा घालू शकता। चालत असेल तर तुम्ही यामध्ये मिरपूड सुद्धा घालू शकता। आता पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि गॅस मीडियम फ्लेमवरती करून पाण्यामध्ये वाटलेली वरई आपल्याला घालायची। लगेचच चमच्याने परतून घ्यायचं आणि गुटाळ्या होऊ न देता मिश्रण परतून काढायचं। तर गोळा तयार झाला की हे मिश्रण आपल्याला एका ताटात किंवा भांड्यात काढून घ्यायचं आहे। हाताला सोसवेल इतकं थंड करून घ्यायचं। यामध्ये तिखटानुसार मिरची घालायची। सोबत आपण यामध्ये कच्च्या बटाट्याचा कीस घालतोय।
उपवासाला चालत असेल तर तुम्ही जिरे कोथिंबीरसुद्धा वाटून घालू शकता। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे। रोज नाश्त्याला काय बनवायचं हे जर तुम्हाला सुचत नसेल तर नाश्त्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, तर तुम्ही त्या पाहू शकता। तर इथे मिश्रण तयार झालंय। तेल गरम करून त्यामध्ये मध्यम आकाराचे भजी आपण सोडून तळून घेणार आहोत। तर ही भजी तेलामध्ये सोडल्यावर लगेचच चमचा न लावता हलके सोनेरी रंग आला की उलटपलट करून भजी तळून घ्यायच्या। तर इथे पाहू शकता झटपट अशी मस्त कोणतीही पूर्वतयारी न करता कुरकुरीत उपवासाची भजी शेंगदाण्याची चटणी, दही किंवा आवडीच्या कोणत्याही चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता। ही रेसिपी बनवून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा। सोबतच आपल्या प्रभास किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा अशा साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत भेटूयात। तोपर्यंत धन्यवाद।